इयत्ता 8वी गणित यामधील पाठ 8वा चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार यामधील जरा आठवूया यामधील त्रिकोण रचना हे मागील इयत्तेवर आधारित प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत. आता आज आपण चौकोन रचना पाहणार आहोत. त्रिकोण रचना आपण काढल्या, पण आता चौकोन रचना काढायच्या आहेत. आता चौकोनामध्ये एकूण 10 घटक असतात हे आपण पाहिलं. चौकोनाचे 4 कोन, 4 बाजू आणि 2 कर्ण हे असे एकूण 10 घटक असतात. पण त्यापैकी विशिष्ट 5 घटकांची मापे जर आपल्याला माहीत असतील तर आपण चौकोनाची रचना काढू शकतो. या ठिकाणी पुस्तकामध्ये आपल्याला चौकोनाच्या 4 बाजू व 1 कर्ण दिला असता चौकोनाची रचना करणे आहेत. कच्ची आकृती काढून दाखवलेली आहे आणि तुम्ही ह्या आकृतीनुसार तुम्हाला स्वतः चौकोनाची रचना करायची आहे. त्यानंतर चौकोनाच्या 3 बाजू आणि 2 कर्ण दिले असता चौकोन रचना करणे. 3 बाजू आणि 2 कर्ण यांची मापे दिली असता चौकोनाची रचना तयार करणे. त्यानंतर तिसरा प्रकार आहे चौकोनाच्या लगतच्या 2 बाजू व कोणतेही 3 कोन दिले असता चौकोन रचना करणे. या ठिकाणी कच्ची आकृती काढून दिलेली आहे. तुम्ही मापाची व्यवस्थित रचना करून घ्यायची. आणि चौथा प्रकार आहे चौकोनाच्या 3 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेले कोन दिले असता चौकोन रचना करणे. आता हे जे 4 प्रकार आहेत ह्या 4ही प्रकारच्या आकृत्या तुम्ही काढायच्या आहेत. आपण आता सराव संच 8.1 मधील 4 प्रश्न आहेत ते सोडवूया. पहिला प्रश्न दिलेला आहे चौकोन MORE मध्ये लांबी MO 5.8 सेमी, लांबी OR 4.4 सेमी, मेजर कोन M 58 अंश, मेजर कोन O 105 अंश आणि मेजर कोन R 90 अंश दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला चौकोनाच्या 2 बाजू आणि 3 कोन दिलेले आहेत. म्हणजे यामध्ये 2 बाजू 3 कोन म्हणजे तिसरा प्रकार जो दिलेला आहे या प्रकारची आकृती आपण आता काढणार आहोत. पहा, मग अगोदर आपल्याला काय करावं लागेल, कच्ची आकृती काढावी लागेल. MORE कच्ची आकृती काढताना बरोबर त्याचे माप वगैरे लिहून घ्यायचे. MOचं माप 5.8 कारण हीच पाहून आपण पक्की आकृती काढत असतो, त्यामुळे हे ORचं माप आहे 4.4 सेमी. मेजर कोन Mचं माप आहे 58 अंश, ओचं माप आहे 105 अंश आणि आरचं माप आहे 90 अंश. आता या ठिकाणी आपण ही पक्की आकृती काढूया. पहा, अगोदर आपण काय करणार, 5.8चा रेषाखंड काढून घेणार. 5.8 रेषाखंड काढून घेतला आहे. आता आपल्याला कोन मापकाच्या साहाय्याने 58 अंश आणि 105 अंशाचा कोन काढायचा आहे. पहा, M बिंदूजवळ 58 अंशाचा कोन. कोनमापक बरोबर संदर्भ रेषाखंड बरोबर कोनमापक बरोबर ठेवून 58 अंशाचा 50 आणि 60 हे 55, 56, 57, 58 बरोबर मोजून घ्यायचं आहे. 58 अंशाचा कोन काढला. आता आपल्याला या बाजूला ओच्या ठिकाणी 105 अंशाचा कोन काढायचा आहे. एकशे 5 अंश, 90, 100, 110. 100 आणि 110च्या मध्ये 105 अंश. पहा, आपण अगोदर 5.8 मापाचा रेषाखंड काढला, त्याच्यानंतर 58 अंशाचा कोन काढला, त्यानंतर इकडे 105 अंशाचा कोन काढला. आता आपल्याला ORचं माप दिलेलं आहे 4.4 सेमी. कंपासमध्ये आपण 4.4 सेमीचं माप घ्यायचं आहे. 4.4चं माप घेतलं. आता हा आपल्याला बिंदू मिळाला R. आता ह्या R बिंदूपासून आपल्याला 90 अंशाचा कोन काढायचा आहे. मग बरोबर ह्या किरणवर आणि ह्या बिंदूजवळ ह्या कोन मापकाचा केंद्रबिंदू ठेवायचा आहे.
आणि आपल्याला 90 अंशाचा बरोबर कोन काढायचा आहे. ही रेषा जोडून घेतली, किरण काढला. पहा या ठिकाणी आपण 90 अंशाचा हा कोन आणि हे माप होतं आपलं 4.4 सेमी. ही आकृती आपण पहिल्या प्रश्नाची काढली. आता आपण आपल्याला दुसरा प्रश्न दिलेला आहे. चौकोन DEFG असा काढा की DE 4.5 सेमी, EF 6.5 सेमी, DG 5.5 सेमी, DF 7.2 सेमी आणि EG 7.8 सेमी असेल. पहा आपण अगोदर आधी कच्ची आकृती काढूया. DEFG DEचं माप दिलेलं आहे 4.5, त्याच्यानंतर EFचं 6.5, DGचं 5.5, DF म्हणजे या कर्णाचं माप दिलेलं आहे. पहा इथं DF ह्या कर्णाचं माप दिलेलं आहे 7.2 आणि EG या कर्णाचं माप दिलेलं आहे 7.8. पहा या ठिकाणी आपल्याला 2 कर्णाची मापे आणि 3 बाजूंची मापे दिलेली आहेत. म्हणजेच याच्यामधला प्रकार आपला दुसरा, पुस्तकामध्ये आपल्याला जो प्रकार 2 सांगितलेला आहे चौकोनाचा, त्या प्रकारचा चौकोन आपण आता काढणार आहोत. पहा अगोदर आपण DE ही बाजू काढून घेऊ. DE 4.5 काढून घेतली. हा त्रिकोण आधी काढून घेऊया DGE. आता D पासून Gचं अंतर आहे 5.5. कंपासमध्ये बरोबर 5.5चं अंतर घ्यायचं. बरोबर 5.5चं अंतर घेऊन एक कंस काढायचा आणि आता E आणि G याचं माप आहे 7.8. मग आता 7.8चं माप घ्यायचे. ईचं आणि जीचं माप आहे म्हणजे आपल्याला ई बिंदूवर ठेवावं लागेल आणि इथे कंस करून घेऊया. 5.5चा कंस थोडा वाढवूया. आता आपल्याला हा जो बिंदू मिळाला हा जी बिंदू आहे. आता हा जी बिंदू डीला जोडायचा आहे. हे माप होतं आपलं 5.5 सेमीचं आणि ई आणि जी ह्याचं माप होतं 7.8 सेमी. हा सुद्धा बिंदू, दोन्ही बिंदू जोडून घ्यायचे. आता आपल्याला एफ बिंदू काढायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कंपासमध्ये 6.5चं अंतर घ्यावे लागेल. हा या ठिकाणी 6.5. आणि आता आपल्याला डी आणि एफचं अंतर घ्यावे लागेल. डी एफचं माप आहे 7.2. 7.2 पहा या ठिकाणी 7.2 डी आणि एफचं माप आहे म्हणजे इथे लावा ठेवा. आता हा जो आपल्याला बिंदू मिळाला हा आहे एफ. आता हा त्रिकोण काढून घ्यायचा. DFE हा त्रिकोण आपण काढून घेतला. आपल्याला चौकोन रचना करायची आहे म्हणजे आणि एफ हा बिंदू आपल्याला जोडावा लागेल. हा झाला आपला प्रश्न दुसरा. चौकोन ABCD मध्ये लांबी AB बरोबर 6.4 सेमी, लांबी BC बरोबर 4.8 सेमी, मेजर कोन A बरोबर 70 अंश, मेजर कोन B बरोबर 50 अंश आणि मेजर कोन C बरोबर 140 अंश. म्हणजे या ठिकाणी सुद्धा 3 कोनाची मापे दिलेली आहेत आणि 2 बाजूची. आता आपण कच्ची आकृती काढूया आधी. ABCD. AB 6.4, BC 4.8, मेजर कोन A 70 अंश, B 50 अंश आणि C 140 अंश. पहा
आता या ठिकाणी आपल्याला 6.4चा रेषाखंड अगोदर काढून घ्यावा लागेल. ए बी 6.4. आता आपल्याला कोनमापकाच्या सहाय्याने कोन काढून घ्यायचे. सत्तर अंश या ठिकाणी 50 अंश. आता आपल्याला ह्याचं माप दिलेलं आहे, BCचं माप दिलेलं आहे 4.8. कंपासमध्ये आपल्याला 4.8चं माप घ्यावं लागेल. 4.8. B बिंदूपासून Cचं माप आहे 4.8. मग या ठिकाणी आपल्याला जो बिंदू मिळाला आहे तो आहे C बिंदू आणि ह्याचं माप आहे 4.8 सेमी. अगोदर आपण हा रेषाखंड काढला 6.4चा, त्याच्यानंतर हा कोन काढला 70 अंशाचा, पुन्हा इकडचा कोन काढला 50 अंशाचा. हे किरण काढून घेतले. हे 4.8 ह्याचं Cचं माप दिलं होतं म्हणून ते घेतलं. आता आपल्याला या बिंदूपासून 140 अंशाचा कोन काढायचा आहे. मग कोन मापक बरोबर घ्यायचं आहे. आता ह्या रेषाखंडावर काढायचं, या किरणवर काढायचं आहे आपल्याला. मग हा जो बिंदू आहे या बिंदूजवळ बरोबर आपल्या कोन मापकाचं केंद्रबिंदू ठेवायचं आहे आणि आपल्याला 140चा काढायचा आहे. तर या ठिकाणी हे 90, 100, 110, 120, 130 आणि 140 या ठिकाणी आपण जी खूण करून घेतलेली आहे ती ह्या बिंदूला जोडायची. या ठिकाणी हा कोन आपण काढलेला आहे 140 अंशाचा. हा झाला आपला प्रश्न 3. आता आपण प्रश्न 4 पाहूया. चौकोन LMNO काढा. आता या चौकोनामध्ये LM आणि LO या दोन्हींच्या बाजू 6 सेमी आहेत. ON आणि NM या दोन्ही बाजू 4.5 सेमी आहेत आणि लेंथ OM बरोबर 7.5 सेमी आहे. आपण कच्ची आकृती काढून घेऊ. LMNO LM आणि LO हे सुद्धा 6 सेमी आहे आणि हे सुद्धा 6 सेमी आहे. नंतर ON आणि NM हे 4.5 सेमी, हे सुद्धा 4.5 सेमी आहे आणि OM म्हणजे हा कर्ण 7.5 सेमी दिला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणाच्या चारही बाजूंची मापी आणि एक कर्णाचं माप दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला प्रकार पहिला पुस्तकामध्ये जो पहिला प्रकार सांगितला होता चौकोनाचा, अशा प्रकारची आकृती काढायची. 4 बाजूंची मापे आणि एक कर्णाचं माप. आता अगोदर आपण 6 सेमीचा LM रेषा काढून घेऊ. LM रेषाखंड 6 सेमी. आता आपल्याला L पासून हा त्रिकोण आपण अगोदर काढून घेऊ. OLM हा त्रिकोण अगोदर काढून घेऊया. आता LOचं माप दिले 6 सेमी. मग कंपासमध्ये 6 सेमीचं अंतर घ्यायचे. या ठिकाणी 6 सेमी घेतलं बरोबर. आता इथे कंस करायचा एक. आता कंपासमध्ये 7.5चं अंतर घ्यायचं आहे, कारण MO 7.5 दिलेलं आहे. 7.5 या ठिकाणी आपल्याला हा बिंदू मिळालेला आहे. हा आहे O बिंदू.
LO 6 सेमी माप घेऊन आपण हा कंस काढला होता आणि या बाजूचा माप आपण 7.5 सेमी घेतलेले आहे. हा कर्ण 7.5 सेमी. आता आपल्याला N बिंदू काढायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला MNचं माप आहे 4.5 आणि ONचं मापसुद्धा 4.5 आहे. म्हणजे कंपासमध्ये आपल्याला 4.5 माप घ्यायचे. 4.5 पहा. आता हे M पासून सुद्धा 4.5च माप आहे आणि O पासून सुद्धा 4.5 माप आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला हा बिंदू N मिळाला. आता हा जोडून घ्यायचा आहे. NO आणि MN 4.5 सेमी. 4.5 सेमी. या आकृत्या काढल्यावर परत एकदा पाहायचं आपली आकृती बरोबर आली का. पहा, या ठिकाणी हे 6 सेमी माप होतं, हे सुद्धा 6 सेमी आहे. त्यानंतर हे 7.5 सेमी आहे बरोबर. हे 4.5 सेमी आहे बरोबर. त्याच्यानंतर हे सुद्धा 4.5 सेमी आहे बरोबर. असे आपण आकृती काढल्यानंतर परत एकदा चेक करायचं. आपण हा सराव संच 8.1 सोडवला आहे. ह्या सर्व आकृत्या आणि पुस्तकामध्ये हे ज्या रचना दिलेल्या आहेत चौकोन रचना, ह्यासुद्धा 4ही आकृत्या काढा आणि त्याच्यानंतर सराव संच 8.1 सोडवा.